नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, LLB 3 इयर्स 2026 चा रिझल्ट हा आउट झालेला आहे. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता की सर रिझल्ट कधी लागणार आहे, कधीपर्यंत रिझल्ट येणार आहे. तर रिझल्ट हा रिलीज झालेला आहे. कशा पद्धतीने डाउनलोड करायचे आहे त्याची स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. तुमचा पर्सेंटाईल किती आहे तो सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. त्यानंतर पर्सेंटाईल साठी एक मी गुगलचा फॉर्म बनवणार आहे. त्यामध्ये तुम्हाला किती पर्सेंटाईल आलेले आहेत ते तुम्हाला त्यामध्ये सांगायचे, जेणेकरून आपण प्रॉपरली पर्सेंटाईल नुसार कितीपर्यंत तुम्हाला कॉलेजमध्ये किती कोणत्या कॉलेजचा किती कट ऑफ जाईल त्यानुसार आपण ते बनवूया. ओके. सो आपण आता इथे बघितलं की नोटीस इथे आलेली आहे. रिझल्ट डिक्लेअर LLB 3 इयर्स B.Ed महाराष्ट्र MPEd स्कोअर कार्ड अवेलेबल. ओके. सो या सिम्पली काय करायचंय तुम्हाला, आता यावरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे. अदर थिंग तुम्ही हे सुद्धा करू शकता की सीईटी एक्झामिनेशन पोर्टल 26-27 यावरती सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता. ओके. यामध्ये तुमचा ईमेल आयडी, पासवर्ड हे टाकायचं आहे आणि साइन इन बटनवरती तुम्हाला क्लिक साइन इन बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपल्याला विंडो ओपन होते. त्यावरती तुम्हाला स्कोर कार्ड यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. स्कोर कार्ड यावरती क्लिक केलं तर इथे तुम्हाला दिसत आहे महाराष्ट्र LLB 3 इयर्स CET 2026 गेट स्कोर कार्ड. म्हणजे तुम्हाला स्कोर कार्ड नॉर्मली सिम्पली तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे आणि डाउनलोड करायचं आहे. त्या स्कोर कार्ड वरती, त्या रिझल्ट वरती काय चेक करायचे आहे ते तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. जसं की महाराष्ट्राला LLB 3 इयर्स CET 2026 या विद्यार्थ्याचा इथे मी स्कोर कार्ड बघतोय आता. रोल नंबर तुम्हाला चेक करायचा आहे. तुमचा ऍप्लिकेशन नंबर, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून अप्लाय केलेला आहे ते प्रॉपर एकदा चेक करायचं आहे. तुमचं नाव, तुमचं इथे फोटो, सिग्नेचर, कॅन्डिडेट फुल नेम, ओके, ॲज पर आधार कार्ड त्यांनी फोटो फीच केला असेल, आधारचा नंबर, डेट ऑफ बर्थ काय आहे तुमची, त्यानंतर अपार आयडीची सुद्धा इन्फॉर्मेशन इथे चेक करायची आहे प्रॉपरली, आणि हे जे नाव वगैरे आहे ते प्रॉपरली चेक करा. त्यानंतर जर आपण बघितलं LLB 3 इयर्स आणि इथे जे तुम्हाला लिहिलेलं आहे महाराष्ट्र LLB 3 इयर्स CET 2026 पर्सेंटाईल. सो हा तुमचा पर्सेंटाईल असणार आहे. सो या विद्यार्थ्याला समजा 11.85 पर्सेंटाईल पडलेले आहेत. तुम्हाला किती पर्सेंटाईल पडलेले आहेत याचं तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला सांगायचं आहे. आणि गुगलची जी काही फॉर्मची लिंक असेल ती मी बनवल्याच्या नंतर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईन ती लिंक. त्या लिंकमध्ये तुम्हाला किती पर्सेंटाईल पडले ते तुम्हाला टाकायचं आहे, जेणेकरून पर्सेंटाईल वर्सेस कॉलेजेस हा जो व्हिडिओ आहे तो मी नक्की बनवेन. ओके. एक्झामिनेशन्स या सर्व गोष्टी चालू आहेत, म्हणून मला व्हिडिओ बनवण्यासाठी थोडा टाइम भेटत नाहीये. पण जे ऑफिशियल अपडेट असेल, जे इम्पॉर्टंट अपडेट असेल, त्यासाठी नक्की व्हिडिओ मी तुम्हाला बनवून देत असतो. सो हे पर्सेंटाईल तुम्हाला चेक करायचंय. या पर्सेंटाईलच्या बेसवर तुम्हाला कॉलेजेस अलॉटमेंट होणार आहे. या पर्सेंटाईलमध्ये खूप विद्यार्थ्यांना प्रश्न असेल की सर हे पर्सेंटाईल खूप कमी आलेले आहेत, पर्सेंटाईल खूप जास्त आलेले आहेत. सो याच्यामध्ये हेच पर्सेंटाईल तुम्हाला आता गृहीत धरले जाणार आहेत. ओके. ऍडमिशन कशा पद्धतीने होईल, कॉलेजेसचे कशा पद्धतीने प्रेफरन्स बनवायचे आहे, त्याची सर्व माहिती या चॅनल थ्रू तुम्हाला भेटणार आहे. सो नक्की या चॅनलला फॉलो करा, जेणेकरून सर्व अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाही. ओके. सो नॉर्मली आता स्कोर कार्ड हा रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर झालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना डाउनलोड करायचा आहे रिझल्ट त्याने डाउनलोड करू शकता. कशा पद्धतीने करायचं आहे त्याची माहिती तुम्हाला यामध्ये दिलेली आहे. ओके. काही डाऊट असतील, काही प्रश्न असतील कमेंट सेक्शन मध्ये विचारा. नक्की तुम्हाला हेल्प करण्याचा प्रयत्न नक्की करेन. ओके. सो स्कोर कार्ड रिझल्ट जो आहे तुमचा तो रिलीज झालेला आहे LLB 3 इयरचा. ओके. थँक यू सो मच.